नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला सेतू अभ्यासक्रमाचा दिवस आहे 33वा. स्टँडर्ड 10th. आपला टॉपिक आहे सर्कल. सब टॉपिक व्हेरियस पार्ट्स ऑफ अ सर्कल. सर्कलचे वेगवेगळे पार्ट्स आहेत, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स टू अंडरस्टँड व्हेरियस पार्ट्स ऑफ सर्कल. आपल्याला काय शिकायचं आहे? सर्कलचे व्हेरियस पार्ट्स अभ्यासायचे आहेत. लेट्स रिमेंबर. आठवा बरं काय? ड्रॉ अ सर्कल अँड मेजर इट्स रेडियस विथ द हेल्प ऑफ द स्केल. सर्कल काढा आणि त्याची रेडियस मेजर करा स्केलने. आता आपण इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहणार आहोत. सर्कल अँड इट्स पार्ट्स. फर्स्ट सर्कल, द सेट ऑफ पॉईंट्स इन अ प्लेन विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम अ फिक्स पॉईंट इज इन द प्लेन इज कॉल्ड अ सर्कल. म्हणजे सेट ऑफ पॉईंट्स. आपल्याला सर्कल काढण्यासाठी कशाची गरज असते? रेडियसची गरज असते. मग आपण सेंटर घेतला आणि सेंटरपासून आपण ठराविक अंतरावरती काय केलं? आपण कंपॉसने काय केलं? सर्क्युलर पाथ काढला आणि तो जो पाथ आहे तो काय आहे? हा फिक्स पॉईंट इन द प्लेन त्या प्लेनमधला फिक्स पॉईंटचा जो सेट आहे तो काय झाला? सर्कल. सेंटर ऑफ अ सर्कल, द फिक्स पॉईंट इज कॉल्ड द सेंटर ऑफ द सर्कल. रेडियस आर द सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल अँड ए पॉईंट ऑन द सर्कल इज कॉल्ड रेडियस ऑफ सर्कल. द डिस्टन्स ऑफ अ पॉईंट on the circle from the center of a circle is also called the radius of the circle. म्हणजे सर्कलवरचा कुठलाही पॉईंट घेतला आणि त्याचं सेंटरपासूनचं जे डिस्टन्स आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? रेडियस आर असं म्हणणार आहोत. आता बघा, कॉर्ड. द सेगमेंट जॉईनिंग एनी टू पॉईंट्स ऑन द सर्कल इज कॉल्ड ॲज कॉर्ड ऑफ अ सर्कल. आता आपल्या इथे फिगर दिलेलीच आहे. पी क्यू ही काय आहे? कॉर्ड आहे. आता बघा, द सेगमेंट जॉईनिंग एनी टू पॉईंट. सर्कलवरचे कुठलेही दोन पॉईंट्स, मग पी क्यू ही कॉर्ड झाली. त्याचबरोबर ए बी ही सुद्धा कॉर्ड झालेली. ए बी ही सुद्धा काय आहे? दुसरी कॉर्ड आहे. मग आता डायमीटर, ए कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ अ सर्कल इज कॉल्ड द डायमीटर ऑफ द सर्कल. म्हणजे ही पण कॉर्ड आहे, पण ती कुठून जाते? सर्कलच्या सेंटरमधून जाते. आता डायमीटर इज द लार्जेस्ट कॉर्ड ऑफ अ सर्कल. डायमीटर इज ट्वाइस डबल ऑफ रेडियस ऑफ द सेम सर्कल. In the figure, point O is center of the circle and OD is its radius. OD ही radius आहे. PQ is a chord and AB is diameter. Okay. Then important formulae. Diameter is equal to 2 into radius or radius is equal to diameter divided by 2. Circumference of a circle C is equal to 2 pi r. Also circumference C is equal to pi d. Then area of a circle is equal to pi r square. Pi is an irrational number and approximate value of pi is equal to 22/7 or 3.14. अशा प्रकारे हे फॉर्म्युले आणि व्हॅल्यूज तुमच्या लक्षात आले असतील. सर्कम्फरन्सचे दोन फॉर्म्युले आपण वापरतो. रेडियस दिले तर 2 pi r, डायमीटर दिले तर पाय डी आणि एरिया ऑफ सर्कल पाय आर स्क्वेअर. ओके. आता पुढचा पॉईंट पाहूया. सर्कल इन अ प्लेन. प्लेनमधले सर्कल कोणते कोणते आहेत पहा. कॉन्ग्रुएंट सर्कल्स. सर्कल्स विथ इक्वल रेडाय आर कॉल्ड ॲज कॉन्ग्रुएंट सर्कल्स. म्हणजे ज्या सर्कलच्या रेडाय सेम असतात, त्यांची लेंथ सेम असते, तर त्यांना काय म्हणतो आपण? कॉन्ग्रुएंट सर्कल्स. कॉन्सेंट्रिक सर्कल्स. सर्कल्स विथ कॉमन सेंटर आर कॉल्ड ॲज कॉन्सेंट्रिक सर्कल. म्हणजे एकच सेंटर आहे आणि रेडियस आपण चेंज करत गेलो तर त्यांना काय म्हणतो आपण? कॉन्सेंट्रिक, म्हणजे एकच सेंटर असलेली. त्यानंतर सर्कल इंटरसेक्टिंग इन अ पॉईंट. आता बघा, हे एक एक पॉईंटमध्येच इंटरसेक्ट करतात. डिफरंट सेंटर्स, डिफरंट रेडाय, ओनली वन कॉमन पॉईंट. आता हे एक्सटर्नली एकमेकांना इंटरसेक्ट करतात आणि हे इंटरनली एकमेकांना इंटरसेक्ट करतात. सर्कल्स इंटरसेक्टिंग इन 2 पॉईंट्स. दोन पॉईंट्समध्ये इंटरसेक्ट करतात. डिफरंट सेंटर्स, त्यांचे सेंटर्स वेगळे वेगळे असतात. डिफरंट रेडाय पण वेगवेगळे असतात. अँड 2 कॉमन पॉईंट्स. त्यांच्यामध्ये कॉमन पॉईंट्स किती असतात? 2 असतात, 2 असतात. अशा प्रकारे हे काय झाले? सर्कल्स इन अ प्लेन झालेले. आता आपण याच्यावरून एक्सरसाइज सोडवणार आहोत. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्युले इज यूज टू फाइंड एरिया ऑफ अ सर्कल. पुढीलपैकी कुठला फॉर्म्युला आपण एरिया ऑफ सर्कल शोधण्यासाठी वापरतो? पाय आर स्क्वेअर. 2 पाय आर नाही. 2 पाय आर हा सर्कम्फरन्स आहे. पाय आर स्क्वेअर. पाय डी सर्कम्फरन्स आहे. हा पाय आर स्क्वेअर म्हणजे एरियाचा हाफ झालेला आहे पाय आर स्क्वेअर. व्हॉट इज द लेंथ ऑफ लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ अ सर्कल विथ रेडियस 2.7 सेंटीमीटर. आता लॉंगेस्ट कॉर्ड म्हणजे काय? डायमीटर. मग डायमीटर इज डबल ऑफ डी इज इक्वल टू 2r. म्हणजेच इथे डायमीटर काय झाला? 2 × 2.7.
म्हणजे किती झाला इज इक्वल टू 5.4 सेंटीमीटर. डी ऑप्शन झाला बरोबर. त्यानंतर इन अ सर्कल विथ सेंटर ओ अँड रेडियस 3.5 सेंटीमीटर, लेंथ ओ ए इज इक्वल टू 3.7 सेंटीमीटर, देन द पॉईंट ए विल लाय. म्हणजे आता रेडियस 3.5 आहे पहा, रेडियस सर्कलचा आहे 3.5 आणि हा ओ आहे सेंटर. तर आपल्याला असं म्हटलेलं आहे ओ ए हा पॉईंट त्याचं लेंथ किती आहे 3.7 सेंटीमीटर आहे. मग मला सांगा 3.5 3.7पेक्षा कसे आहेत, लहान आहेत बरोबर आहे. म्हणजे हा पॉईंट सर्कलच्या आत असेल की बाहेर असेल, तर तो कुठे असेल ऑन द सर्कल असणार आहे का, नाही. कारण ऑन द सर्कल असेल तर रेडियस इतकंच डिस्टन्स हवं, लेंथ हवी. इनसाइड द सर्कल नाही, कारण रेडियसपेक्षा कमी नाही आहे. आउटसाइड द सर्कल येस. ऑन द सेंटर नाही, म्हणजे थर्ड वन काय येणार आहे सी, आउटसाइड द सर्कल. आता सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. पुढचे सब क्वेश्चन सोडवायचे आहेत. रेडियस ऑफ ए सर्कल इज 8 सेंटीमीटर इन लेंथ, देन फाइंड द लेंथ ऑफ इट्स लार्जेस्ट कॉर्ड. आता मगाशी सोडवलं त्याप्रमाणे आर इज इक्वल टू 8 सेंटीमीटर, इथे लिहायचं डायमीटर इज लार्जेस्ट कॉर्ड बरोबर आहे, लार्जेस्ट कॉर्ड. देअरफॉर डी इज इक्वल टू 2 × 8 इज इक्वल टू 16 सेंटीमीटर. ओके, म्हणजे याप्रमाणे आपण उत्तर काढलेलं आहे. अशा प्रकारे व्यवस्थित उत्तर लिहायचं आहे. रेडियस ऑफ सर्क्युलर गार्डन इज 70 मीटर, फाइंड इट्स एरिया. आता आपण हे उदाहरण एका पानावरती सोडवूयात वेगळ्या. आता बघा क्वेश्चन 2 मधला सब क्वेश्चन 2. हिअर आर इज इक्वल टू 70 मीटर. हे आपण सोल्युशन सोडवतो आहे एक्झाम्पलचं. ओके, बघा आता एरिया ऑफ सर्कल काय फॉर्म्युला आहे, एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू πr² इज इक्वल टू पाय किती घ्यायचं आपण 22/7. आता इथेच लिहूयात पाय इज इक्वल टू 22/7 इंटू आर किती आहे 70 × 70. बघा 7 10 जा किती आला आन्सर 15000. आता हे काय आहे आपल्याला, आता हे आपलं आन्सर इथे किती आलेलं आहे 15,400 स्क्वेअर मीटर. काय झाला हा एरिया ऑफ गार्डन, सर्क्युलर गार्डन. लक्षात घ्यायचे इथे आपल्याला रेडियस दिलेला आहे. ओके, रेडियस डायमीटर दिलं असतं तर त्याचा आपण हाफ केला असता, 35 आला असता डायमीटर. पण डायमीटर असतं तर रेडियस 35 आला असतं, पण आपलं हे आन्सर बरोबर आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. ए सर्क्युलर वायर विथ रेडियस 14 सेंटीमीटर इज कट अँड मेड स्ट्रेट, देन व्हॉट विल बी इट्स लेंथ. बघा पुन्हा बघा. ए सर्क्युलर वायर विथ रेडियस 14 सेंटीमीटर इज कट अँड मेड स्ट्रेट, देन व्हॉट विल बी इट्स लेंथ. सर्क्युलर वायर आहे, इथेच आपण हे करूया. इथे पहा सर्क्युलर वायर आहे. आता आपण ही इथे कट केली बरोबर आहे, आणि तिचा रेडियस किती सांगितलेला आहे हा 14 सेंटीमीटर आहे बरोबर आहे. आता हा कट केला म्हणजेच आपल्याला तिचं काय पाहिजे, आपल्याला तिचं काय काढायला लागणार आहे सर्कम्फरन्स. मग आता बघा थर्ड सोल्युशन. हिअर आर इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. वी हॅव टू फाइंड circumference ऑफ सर्कल. आपण सर्कलचं काय काढणार आहोत सर्कम्फरन्स काढणार आहोत. मग आता आर आपल्याला दिलेला आहे, फॉर्म्युला काय सी इज इक्वल टू 2πr, सी इज इक्वल टू 2 × 22/7 × 14 14 सी इज इक्वल टू 88 सेंटीमीटर. ओके, आता आपण ही वायर सरळ केली. देअरफॉर द लेंथ ऑफ स्ट्रेट वायर इक्वल टू किती 88 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपलं आन्सर येणार आहे. अशा प्रकारे हा एक्सरसाइज
आपल्या वहीमध्ये व्यवस्थितपणे सोडवायचा आहे. धन्यवाद.